उभी राहिली आणि राहते. पण त्या मैत्रीमध्ये महाभारतात वेगळ्या वेगळ्या मैत्री बघायला मिळतात. मग कृष्णाची आणि अर्जुनाची मैत्री बघायला मिळते, जिकडे कृष्ण हा सगळा भार आपल्यावरती घेतो अर्जुनाचा आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मदत, कधी सखा होतो, कधी मित्र होतो, कधी पालनहार होतो, कधी वाचवणारा होतो, सगळ्या गोष्टी. दुसरा मित्र कोण? द्रोणाचार्य आणि द्रौपद. द्रोणाचार्याला वाटतं की ना माझी मैत्री त्याच्यासोबत असायला पाहिजे, पण त्या द्रौपदला नाही वाटत की हा माझा मित्र असायला पाहिजे, कारण तो गरीब असतो. रोटरीमध्ये गरीब आणि अमीर असं काहीच नाही आहे. तर ह्या मैत्री पण आपल्याला बघायला मिळतात. कर्णासारखा मित्र आपल्याला रोटरीमध्ये मिळतो. म्हणजे काही झालं तरी आपल्या मैत्रीमध्ये, म्हणजे मला आता 2 दिवसापूर्वी एक एपिसोड बघितला की सगळे जेव्हा लोक मरतात, पांडव आणि कौरव सगळे स्वर्गामध्ये भेटतात आणि तेव्हा आहे ना श्रीकृष्ण येतो. कर्ण आणि हा भेटत असतो, अर्जुन आणि युधिष्ठिर, हे दोघं जण भेटल्यावरती त्याच्या पाठीमागे लगेच कृष्ण असतो आणि कृष्ण असं म्हणतो, कितना अच्छा होता ना अगर तुम सब लोग पृथ्वी पे ही साथ में होते तो शायद पृथ्वी पे ही स्वर्ग बना होता. मतलब स्वर्ग पृथ्वी पे ही होता, इधर आने की कोई जरूरत ही नहीं थी. मग तेव्हा एका गोष्टीचं रिअलायझेशन होतं की जर ही सगळी वेगळी वेगळी पात्र जर एकत्र राहिली, हा भांडण आहे कुठे असलं पाहिजे? तत्वाशी भांडण असलं पाहिजे. हा मुद्दा मला पटत नाहीये, नाही पटत आहे, मग तो कसा पटवायचा हे समोरच्याने ठरवायचं. मैत्रीमध्ये बाहेर गेल्यानंतर तुम्ही जसं श्रीकृष्णाने म्हटलं की तुम्ही पृथ्वीवरती स्वर्ग बनवू शकता, तर तुम्हाला स्वर्गात जाण्याची काय गरज आहे? रोटरीमध्ये मैत्री हीच आहे. कर्णाची मैत्री वेगळी आहे, द्रौपद आणि द्रोणाचार्याची मैत्री वेगळी आहे, तुमची कृष्णाची आणि सुदामाची मैत्री वेगळी आहे, कृष्णाची आणि अर्जुनाची मैत्री वेगळी आहे. मैत्री वेगळ्या वेगळ्या प्रकारची असू शकते, त्यातला भाव मात्र एकच आहे.